जय भीम, जय शिवराय, जय संविधान मित्रांनो. सर्वप्रथम संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माहिती आहे का, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून दरवर्षी का साजरा केला जातो? आज आपण याबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि संविधान सभेच्या 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करून 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संविधान सभेवर निवडून आलेले प्रांतीय सदस्य संख्या एकूण 299 एवढी होती आणि संविधान सभेमध्ये मसुदा समितीसह एकूण 13 समित्या होत्या. संविधानाचे जनक म्हणून संबोधले जाणारे बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, ज्यांनी संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत प्रमुख आणि महत्त्वाची भूमिका बजावली. जे स्वतंत्र भारतासाठी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी थेट जबाबदार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा मसुदा 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात पूर्ण करून संविधान सभेला सुपूर्द केला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. जेव्हा राज्यघटना स्वीकृत करण्यात आली तेव्हा 299 पैकी 248 सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती. त्यापैकी त्यामध्ये 15 महिला सदस्यांचाही समावेश होता आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. भारतीय संविधानाची मूळ प्रत 251 पृष्ठांची आहे. ती जगातील सर्वात मोठी आणि तपशीलवार घटना आहे, ज्यामध्ये 395 कलमांचा समावेश असून 22 भाग आणि 12 परिशिष्ट आहेत. भारतीय संविधान पूर्णपणे हस्तलिखित आणि डिझाईन केलेले आहे. आधुनिक भारतीय कलेचे प्रणेते नंदलाल बोस यांनी राज्यघटनेच्या प्रत्येक पानाच्या बॉर्डरची रचना आणि कलाकृतींना सुभूषित केले आहे. कॅलिग्राफिक कलेमध्ये निपुण असलेले प्रेमबिहारी नारायण रायजादा यांना हस्तलिखित संविधान लिहिण्यासाठी 6 महिने वेळ लागला असला तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचे मोल घेतले नाही. हस्तलिखित मूळ राज्यघटना ही 16x22 इंच आकाराची असून चर्मपत्रावर लिहिलेली आहे, ज्याचे आयुष्य हजारो वर्ष असून वजन हे 3.75 किलो आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि याच लोकशाहीमध्ये भारतीय संविधान राज्यघटना भारतातील लोकांसाठी सरकारसाठी एक पवित्र ग्रंथ आहे. शिवाय संसदीय शासन व लोकशाही कार्य करण्यासाठी ते मजबूत पाया घालविते. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीची राज्यघटना सुरळीत आणि उत्साहीपणे कार्य करण्यास मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करते. भारतीय राज्यघटना गतिमान आहे, शिवाय सतत विकसित होत असलेली आणि बदलत्या काळाशी जुळून घेत विकसनशील राष्ट्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारी आहे. भारतीय राज्यघटना हा भारताच्या मूलभूत राजकीय संरचनेची मांडणी करणारा, व्यक्तीच्या मूलभूत हक्क अधिकाराचे संरक्षण करणारा मूलभूत असा कायदा आहे. म्हणजेच संसदीय लोकशाही आणि संघराज्य संरचना असलेले, अर्थात कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका आणि त्यांची शक्ती स्पष्टपणे परिभाषित करून जबाबदाऱ्याचे सीमांकन करणारे प्रजासत्ताक आहे. याच प्रजासत्ताक राज्यघटनेमध्ये प्रस्तावना एक संक्षिप्त प्रास्ताविक विधान आहे, जे देशाच्या लोकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवते तसेच राज्यघटनेची तत्त्वे मांडते वा प्रकाश टाकते. मूलभूत मूल्ये, तत्त्वज्ञान आणि नैतिकता ज्यावर राज्यघटना आधारित आणि बांधलेली आहे, ज्यामध्ये मूलभूत अधिकार, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य आणि मूलभूत कर्तव्य, न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय यांचा समावेश आहे. राज्यघटनेचा संपूर्ण पाया आणि इमारत आणि राजकीय व्यवस्थेची रचना प्रस्तावनामध्ये अंतर्भूत असलेल्या घटनात्मक मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करते. आणि हीच राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर बनवून झाल्यानंतर संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि 2 महिन्यांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आली. आणि याच राज्यघटना स्वीकारलेल्या 26 नोव्हेंबर या दिवसाला संविधान दिवस म्हणून गणले गेले. तसेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी नागरिकांमध्ये संविधान मूल्याचा प्रचार एवं प्रसार करण्यासाठी
शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्माता योगदानाचे सन्मानपूर्वक आदरांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस एक उत्सवाचा भाग म्हणून संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा भारत सरकारचा निर्णय अधिसूचित केला गेला। संविधान दिन म्हणजे राज्यघटनेत अंतर्भूत असलेली मूल्ये आणि तत्त्वे अधोरेखित करणे आणि त्याचा पुनरुच्चार करण्याच्या उद्देशाने प्रचार एवं प्रसार करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचे आयोजन करणे। शिवाय संविधान दिन म्हणजे उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन आणि त्याची विचारधारा टिकून ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करणे होय। तर मग मित्रांनो, व्हिडिओमधील माहितीमधून आपल्याला कळालेच असेल की दरवर्षी संविधान दिन का साजरा केला जातो आणि संविधान दिन साजरा करणे कसे गरजेचे आणि आवश्यक आहे। तर चला मग आपण सर्व भारतीय बांधव मिळून येणारा 26 नोव्हेंबर संविधान दिन आणखी उत्साहाने साजरा करू। प्रास्ताविकेचे वाचन करून सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव या शब्दाची परिभाषा जाणून तर घेऊच, पण त्याचा प्रचार एवं प्रसारही करू। जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान। व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली तर आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा, लाईक करा। चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आताच्या चॅनलला सबस्क्राईब करा। शिवाय आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा। पुन्हा एकदा सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। वाचाल तर वाचाल।